नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना ना असं होतं की कामाच्या किंवा आयुष्याच्या धावपळीत 100 गोष्टी करायच्या असतात. हो, अगदी. पण दिवस संपताना वाटतं, अरे काहीच नीट झालं नाही, गोंधळ नुसता. बरोबर. तर याच समस्येवर गॅरी केलर आणि जे पापासन यांचं द वन थिंग हे पुस्तक आहे. खूप प्रसिद्ध आहे. आज आपण याच पुस्तकाचं मराठी सारांशाचं जरा विश्लेषण करूया. बघूया काय महत्वाचं मिळते आपल्याला. नक्कीच. आणि या पुस्तकाचा मूळ विचारच खरं तर खूप प्रभावी आहे. म्हणजे मोठं यश मिळवायचं असेल तर सगळं काही करत बसू नका. फक्त ती एक सर्वात महत्वाची गोष्ट शोधा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा. ऐकायला एकदम सोपं वाटतं हे. हो ना, पण आयुष्यात उतरवणं ते आव्हान आहे. बरोबर. पुस्तकाचं नावच आहे द वन थिंग, म्हणजे ती एक गोष्ट. पण ही एक गोष्ट म्हणजे नक्की काय? आपल्या टू डू लिस्टमधली पहिली गोष्ट? नाही, तसं नाही. ही म्हणजे अशी गोष्ट आहे जी केली की बाकीच्या अनेक गोष्टी सोप्या होतात. अच्छा. मग काय म्हणतात त्याला, त्यांची गरजच उरत नाही. ओके. आणि हे फक्त कामापुरतं नाही बरं का. आपलं आरोग्य, नातेसंबंध किंवा वैयक्तिक विकास सगळीकडे हे लागू होतं. म्हणजे सगळ्याच क्षेत्रांमध्ये? हो. विचार करा की अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुमच्या मोठ्या ध्येयावर सगळ्यात जास्त परिणाम करेल. इथेच तो डॉमिनो इफेक्ट येतो बहुतेक. मला तो भाग खूप इंटरेस्टिंग वाटला. अगदी. डॉमिनो इफेक्ट. म्हणजे एक डॉमिनो पडला की पुढचे कसे पटापट पडतात. बरोबर. तसंच एका योग्य कृतीने आयुष्यात चांगल्या बदलांची साखळी सुरू होऊ शकते. हो. पण गंमत कुठे आहे माहितीये? तो पहिला डॉमिनो निवडण्यात. अच्छा. तोच महत्वाचा. तोच तुमच्या वन थिंगचं प्रतीक आहे. अनेकदा आपल्याला कळत नाही सुरुवात कुठून करावी. आणि मग आपण छोट्या छोट्या, कमी महत्वाच्या कामांमध्ये अडकतो. खरंय. हीच स्पष्टता मिळवणं गरजेचं आहे. मग ही स्पष्टता कशी मिळवायची? पुस्तकात काही मार्ग दिलाय का यासाठी? हो, नक्कीच. त्यासाठी एक खूप महत्वाचा प्रश्न दिला आहे. कोणता प्रश्न? अशी कोणती एक गोष्ट आहे जी केल्याने बाकी सर्व गोष्टी एक तर सोप्या होतील किंवा अनावश्यक? हा प्रश्न नियमितपणे स्वतःला विचारायला हवा. त्याने प्राधान्यक्रम ठरवणं खूप सोपं जातं. म्हणजे हा फक्त प्रश्न नाहीये. नाही, हा दिशादर्शक आहे. आपल्याला काय महत्वाचं आहे आणि काय नाही हे कळायला मदत करतो. म्हणजे रोजच्या कामाच्या गर्दीत काय खरंच महत्वाचं आहे हे ओळखायला मदत होते. अगदी. आणि याच विचारातून मग लेखक मल्टीटास्किंगवर येतात. ते म्हणतात की हा एक भ्रम आहे. अनेकांना वाटतं की एका वेळी खूप गोष्टी केल्याने जास्त काम होतं. हो, आपल्याला वाटतं खरं. मग पण खरं तर उलटं होतंय. म्हणजे? लेखकांच्या मते मल्टीटास्किंगमुळे आपलं लक्ष विभागलं जातं. मग चुका वाढतात, कामाचा दर्जा पण खालावतो. आपला मेंदू खरं तर एका वेळी एकाच गुंतागुंतीच्या कामावर पूर्ण लक्ष देऊ शकतो. ज्याला आपण मल्टीटास्किंग म्हणतो ना, ते प्रत्यक्षात एका कामावरून दुसऱ्या कामावर फक्त उड्या मारणं असतं. अच्छा. आणि त्याने वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जातात. हे पटण्यासारखं आहे. खूप वेळा अनुभव येतो याचा. पण मग त्या एका महत्वाच्या गोष्टीसाठी वेळ कसा काढायचा? दिवस तर 24 तासांचाच आहे. बरोबर. इथेच येतं वेळेचं नियोजन, टाइम मॅनेजमेंट. पुस्तक सांगतं की तुमच्या दिवसातला पीक टाइम ओळखा. म्हणजे जेव्हा तुमची एनर्जी आणि कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात जास्त असतं. सकाळचा वेळ असतो बहुतेक लोकांचा. हो, असू शकतो. तर तो वेळ तुमच्या वन थिंगसाठी राखून ठेवा. ब्लॉक करा तो टाइम. आणि त्या वेळेत इतर काही म्हणजे व्यत्यय नको, डिस्टर्बन्स नको. आणि हे व्यत्यय टाळण्यासाठी मग नाही म्हणणं शिकावं लागतं, जे खूप लोकांना जमत नाही. अगदी बरोबर. ही एक कला आहे आणि सरावाने जमते. हो. आपल्या मुख्य ध्येयाशी संबंध नसलेल्या गोष्टींना, कामांना, विनंत्यांना नाही म्हणता यायला हवं. नाहीतर आपलं लक्ष सारखं दुसरीकडे जातं आणि ती एक गोष्ट मागे पडते. खरंय. हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण प्रत्यक्षात आणायला शिस्त आणि सातत्य लागणार. रोज त्या एका गोष्टीवर काम करणं, ती सवय लावणं. निश्चितच. यश काही एका रात्रीत मिळत नाही. बरोबर. रोज थोडं थोडं, पण सातत्याने आपल्या वन थिंगवर काम करण्याची सवय लावणं खूप महत्वाचं आहे. सुरुवातीला कदाचित थोडा अवघड वाटेल. हो, नक्कीच. पण हळूहळू सवय लागली की तुमच्या कामात, तुमच्या आउटपुटमध्ये मोठे बदल दिसतील. शिस्त म्हणजे स्वातंत्र्य, असं उगाच नाही म्हणत. म्हणजे थोडक्यात या चर्चेतून आपण हे शिकलो की मोठं यश मिळवण्यासाठी सगळ्याच गोष्टींच्या मागे धावत सुटण्यापेक्षा ती एक कळीची गोष्ट कोणती आहे ती ओळखून त्यावर आपलं पूर्ण लक्ष आणि ऊर्जा लावणं गरजेचं आहे. अगदी परफेक्ट. आणि याचे फायदे फक्त चांगले परिणाम मिळण्यापुरचेच नाहीत बरं का. अच्छा. अजून काय फायदेत? कामातला स्ट्रेस कमी होतो, एक समाधान मिळतं की आपण योग्य दिशेने जातोय. आत्मविश्वास पण वाढतो असेल? हो, नक्कीच. कमी वेळेत, कमी प्रयत्नात जास्त परिणाम साधण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.
जाता जाता एक विचार सगळ्यांसाठी. आज तुमच्या आयुष्यात किंवा कामात अशी कोणती अगदी छोटीशी कृती असू शकते जी तुमच्या त्या सर्वात मोठ्या ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पण महत्वाचं पाऊल ठरू शकेल. जरा विचार करा यावर.